जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, या जयघोषाने चाळीसगाव शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे चाळीसगाव ते पंढरपूर रेल्वे वारीच्या प्रस्थान सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी माऊलींच्या पालखीचे पूजन व आरती आमदार मंगेश चव्हाण व नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. हजारो वारकरी, माता भगिनी आणि भाविकांनी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पालखीला निरोप दिला. या सोहळ्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजयदादा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाळीसगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक औषधोपचार किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वारकऱ्यांनी स्वागत केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्थानकापर्यंत माऊलींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते भागवत धर्माची भगवी पताका फडकावून यंदाच्या रेल्वे वारीला पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हजारो ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुलभ आणि सन्मानपूर्वक वारी करण्याची संधी मिळत असल्याची भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. पूर्ण ट्रेन आपण पाहिले असेल की अगदी पांडुरंगाचा नामाचा गजर करून सगळेजण आता पंढरपूरकडे प्रस्थान करता आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे की सगळेजण पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. आणि आम्ही पांडुरंगाला हेच आता मागणी करणार आहोत की माझ्या शेतकरी मायबापाला सुखी ठेव, समृद्ध ठेव, आमच्या शेतीला जे जे लागेल, पाणी लागेल ते मुबलक पडू दे. दादा, दरवर्षी आपण करतो सपत्नीक हजारो वारकऱ्यांसह ऋतुरायाच्या त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात. यावर्षी देखील आपण सपत्नीक त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहात. काय विशेष मागणं आहे महाराष्ट्रासाठी? खरं तर महाराष्ट्रासाठी हेच की देवेंद्रजींच्या हातून या समृद्ध महाराष्ट्राची समृद्ध सेवा घडू दे. उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ यांच्या हातून जलसंपदाचे सगळे प्रकल्प पूर्ण जाऊ दे आणि माझ्या शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी बळ दे, एवढं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार आहे. एक पॉलिटिकल प्रश्न आहे. नको.